श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. ओम पितृदेवाय नमः. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती. आज आपण पितृपक्षात चुकूनही दान करू नका या 5 वस्तू. पितृपक्षात पडलेल्या या 5 स्वप्नांचा काय अर्थ असतो? पितृपक्षात 15 खात्रीशीर उपाय, पितृदोष होईल 100% निवारण. चला तर मग बघूया. पितृपक्षाच्या काळात दानधर्माला विशेष महत्त्व आहे. पितरांना दान आणि त्यांचे श्राद्धविधी केल्याने मोक्ष प्राप्त होते आणि पितरांच्या नावाने केलेले दानधर्म 100% पटीने लाभ देते. परंतु पितृपक्षात कोणत्या गोष्टीचे दान करू नये याची विशेष काळजी घ्यायला हवी. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर माहिती. तसेच पितृपक्षात खात्रीशीर पितृदोष निवारण करणारे उपाय तुम्हाला पितृदोष सांगणार आहे. पितृदोषाचा त्रास होत असेल त्यांचे निवारण करण्यासाठी पितृपक्षात सर्वोत्तम मानला जातो. पितृदोष दूर करण्यासाठी कोणते उपाय करावे, तसेच श्राद्धाचे तिथे किती प्रकार असून ते नक्की कोणासाठी आहे त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. रामायण आणि महाभारत यामध्ये पितृपक्ष, श्राद्ध आणि तर्पण यांचा उल्लेख आहे. असे म्हणतात की पितृपंधरवड्यात आपले पूर्वज पृथ्वीवर येतात आणि पिंडदान मिळाले की तृप्त होऊन आशीर्वाद देऊन निघून जातात. दोष निवारण करण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पुराणशास्त्रात 3 ऋण सांगितलेले आहेत. पहिला देवऋण, दुसरा ऋषी ऋण, तिसरा पितृऋण. तुम्हाला या ऋणा संदर्भात काही करायचे असेल तर पितृपंधरवडा हा अत्यंत उत्तम काळ मानला जातो. भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा तिथीपासून पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे, तर सप्तमी ही सर्व पितरी अमावस्याला असेल. तर 17 सप्टेंबरला पितृपक्षाला सुरुवात झाली असून उदय तिथीनुसार 18 सप्टेंबरला प्रतिपदा तिथी होते. तर सर्व पितरी अमावस्या आहे 2 ऑक्टोबरला असणार आहे. पितृपक्षाच्या दानधर्माला विशेष महत्त्व आहे. पितरांना दान आणि त्यांचे श्राद्धविधी केल्याने मोक्षप्राप्ती होते. पितरांच्या नावाने केलेले दान मानवाला 100% पटीने लाभ देते. परंतु पितृपक्षात कोणत्या गोष्टीचे दान करू नये याची काळजी घ्यायला हवी. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर माहिती. नंबर 1. पितृपक्षात शूज, चप्पल आणि कपडे दान करू नका. पितृपक्षाच्या काळात बहुतेक कपडे दान करतात. तुम्हाला कपडे दान करायचे असेल तर ते नवीन असायला हवे. आपण वापरलेली कपडे किंवा फाटलेले, थोडे दिवस घालून टाकून दिलेले कपडे कधीही दान करू नये. तसेच असे कपडे खरेदी करा की जे लगेच दान करता येतील. चुकूनही शूज किंवा चप्पल दान करू नका. असे केल्याने कुंडलीतील राहूवर परिणाम होऊन राहू दोषाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये संकट येऊ शकते. तुमचे जीवन दुःखमय होऊ शकते. म्हणून चप्पल दान करू नये. नंबर 2. भांडी दान करू नका. पितृपक्षात चुकूनही लोखंडाची भांडी दान करू नका. उदाहरणार्थ लोखंडी तवा, लोखंडी कढई, काही लोखंडी वस्तू दान करू नका. तुम्हाला पितृपक्षात भांडी दानच करायची असेल तर या काळात स्टील किंवा चांदीची भांडी दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. लोखंडाचे दान केल्याने पितर नाराज होतात असे शास्त्रात विशेष सांगण्यात आलेले आहे. पितृचा वाईट काळाशी सामना करावा लागेल. नंबर 3. झाडू दान करू नका. पितृपक्षाच्या काळात झाडूचे दान करू नका. झाडू हे लक्ष्मी देवीचे रूप मानले जाते. असे म्हटले जाते की माता पार्वती रोज संध्याकाळी शिवमंदिरात तसेच बेलपत्राच्या झाडाखाली प्रदोष काळामध्ये झाडू मारत असतात. भगवान शिवाची सेवा करत असतात. त्यामुळे झाडूला माता पार्वतीला सुद्धा प्रतीक मानले जाते. त्यामुळे कधीही पितृपक्षामध्ये झाडू दान करू नये. याने आर्थिक संकटांचा सामना करावा लागेल. तसेच या दिवसात नवीन झाडू देखील खरेदी करू नये. नंबर 4. तेल दान करू नये. पितृपक्षाचा चुकूनही तेल दान करू नका. असे केल्याने पूर्वज विशेष नाराज होतात. पितृपक्षामध्ये तिळाला विशेष महत्त्व आहे. त्याचबरोबर तिळाचे तेलही काढले जाते. तिळाचे तेल या काळात दान करू नये याची विशेष काळजी घ्यायला हवी. नंबर 5. उरलेले अन्नपदार्थ दान करू नये. श्राद्ध काळात चुकूनही उरलेले किंवा पितरांना अर्पण केलेले अन्न दान करू नका.
असे श्राद्धतिथीच्या वेळेस ताजे अन्नपदार्थ तयार करा. अन्नपदार्थ अर्पण केल्याने पितर विशेष नाराज होतात. आता जाणून घेऊया की पितृपक्षात या वस्तू दान केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. तसेच पितृ सदैव आपल्याला आशीर्वाद देतात आणि आनंदी राहतात. नंबर 1. पितृपक्षाचा अन्नदान करण्याला अधिक महत्त्व आहे. यावेळी तुम्ही गहू किंवा तांदूळ दान करू शकता. दान करताना संकल्प करावा. पितृपक्षात नवीन कपड्याशिवाय सोनं दान करण्याला देखील अधिक महत्त्व आहे. तुम्ही या काळात तुमच्या क्षमतेनुसार दान करू शकता. जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असाल तर गरजू लोकांना संपत्ती दान करावे. हे दान केल्याने तुम्हाला अनेक पटीने पुण्य लाभेल. पितरांचा आशीर्वाद प्राप्त होईल. गायीचे शुद्ध देशी दूध दान करणे देखील या काळात शुभ मानले जाते. तसेच शुद्ध तूप दान केल्याने सुद्धा शुभ मानले जाते. हे दान केल्याने घरात सुख, संपत्ती आणि समृद्धी नांदते. पितृपक्षात पडलेल्या या 5 स्वप्नांचा काय अर्थ असतो जाणून घेऊया. पितृपक्षाच्या काळात जर तुम्ही स्वतः तुमच्या पूर्वजांना काही विशिष्ट स्थितीत पाहत असाल तर ते खूप शुभचिन्ह मानले जाते. ही स्वप्ने तुमचा भविष्यातील सुख, समृद्धी आणि विकास दर्शवतात आणि स्वप्न तुमच्या अनेक समस्या दूर होण्याचे कारण आहे. पितृपक्षात पडलेल्या स्वप्नांचे अर्थ समजून घेऊयात. नंबर 1. पितृपक्षामध्ये एखाद्या व्यक्तीला नदी, तलाव, समुद्र इत्यादी पाणीशी संबंधित स्वप्न पडलं तर ते खूप शुभ स्वप्न मानले जाते. म्हणजे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न आहेत आणि त्यांचा आत्मकृती झालेला आहे. हे स्वप्न सांगते की आता तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येईल. नंबर 2. पितृपक्षाच्या काळात स्वप्नात पांढऱ्या कपड्यात पूर्वज दिसले तर तेही खूप शुभ स्वप्न मानले जाते. हे स्वप्न पितरांच्या समाधानाचे आणि आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते. हे सुख, संपत्ती आणते. पांढरा रंग शांती आणि मुक्तीचे प्रतीक आहे. म्हणून स्वप्नात आपल्या पूर्वजांना पांढऱ्या कपड्यात पाहणे हे देखील दर्शवते आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला मुक्ती मिळालेली आहे. नंबर 3. पितृपक्षात फुलं आणि फळांचे स्वप्न दिसले तर समजून जा की तुमचे पूर्वज तुमच्या कृतीने प्रसन्न आहेत. आगामी काळात तुम्हाला चांगले परिणाम दिसतील. कुटुंबाच्या इच्छा पूर्ण होतील आणि जीवन सुरळीत चालेल, प्रगती करेल. याचा अर्थ असा होतो की तुम्हाला पितृदोषाचा त्रास होत असेल तर त्याचे निवारण करण्यासाठी पितृपक्ष सर्वोत्तम मानला जातो. पितृदोष दूर करण्यासाठी काही उपाय करावेत. नंबर 1. पितृपक्षात कावळ्याला, गायीला भोजन देणे. पितृपक्षाच्या कालावधीत पूर्वजांच्या नावाने जेवण दिले जाते. एक पान गच्चीत ठेवून कावळ्याला ते खाण्यासाठी बोलावले जाते. शास्त्रानुसार पितृपक्षात कावळ्याला खायला देणे किंवा जेवायला देणे हे अत्यंत शुभ असून तुम्हाला दोषातून तसेच ऋणातून मुक्ती मिळते. जर तुम्हाला कावळ्याला अन्न देणे जमत नसेल तर गायीला अन्न खाऊ घालावे. गायीमध्ये सुद्धा 33 कोटी देवांचा वास असतो तर पितरांचा सुद्धा आशीर्वाद मिळतो. आपण कळत नकळत निसर्गाचे संरक्षण देखील करत असतो. निसर्गाच्या संरक्षणाचा भाग कावळ्यावर असून ऋषीमुनींच्या मतानुसार आपले पूर्वज कावळ्यांच्या रूपात पृथ्वीवर येतात. या काळात कावळा पिल्लांना जन्म देतं आणि त्यांना पौष्टिक आहाराची गरज असते. कावळा प्रजातीचे संरक्षण करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण कावळा पृथ्वी स्वच्छ ठेवण्यात महत्त्वाचे कामगिरी पार पाडतो. पिंपळ वृक्ष, वड यासारख्या बहुउपयोगी वृक्षांचे पुनरुत्पादन कावळ्याच्या मार्फत होत असते. म्हणून तर कावळ्याला शनीचे प्रतीक मानतात. नंबर 2. या 2 वृक्षाची पूजा. पिंपळ आणि वड या 2 वृक्षांना शास्त्रात खूप महत्त्व आहे. धार्मिक विधी आणि पर्यावरणासाठी हे वृक्ष फार महत्त्वाचे आहेत. पिंपळ 100% ऑक्सिजन देतो आणि प्राणवायूशिवाय आपण जगू शकत नाही. त्यामुळे कावळ्यांना जेवू घालून आपण निसर्ग ऋण देखील कमी करतो. नंबर 3. यंदा तब्बल 18 वर्षांनंतर पितृपंधरवाड्यात कन्या राशीतून केतूसोबत सूर्य असणार आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत हा योग जुळून येत आहे त्यांनी केशर घातलेली खीर तयार करून त्याचे विशेष करून दान द्यायला हवे. जर तुम्हाला पितृदोषाचा त्रास होत असेल तर या उपायासह
दानधर्म करा, तुमचा पितृदोष नक्की कमी होईल. दर्भाद्वारे काळे तीळ पाण्यात मिसळून दक्षिण दिशेला अर्पण केल्यास पूर्वज प्रसन्न होतात. तसेच काही विशेष तिथीमध्ये दानधर्म केल्यास पितृदोष मुक्ती मिळते. नंबर 4. पितृपक्षातील श्राद्धाचे प्रकार. पंचमी श्राद्ध. ज्या पूर्वजांचा मृत्यू अविवाहित स्थितीमध्ये आणि पंचमी तिथीला झालेला आहे त्यांचे श्राद्ध पंचमी तिथीला केले जाते. नवमी श्राद्ध. नवमी तिथीला माता नवमी असे म्हणतात. या तिथीला शांत केले असता कुळातील दिवंगत महिलांचे श्राद्ध केले जाते. चतुर्दशी श्राद्ध. ज्यांना स्त्रीचा मूल जन्मताना किंवा अकाली मृत्यू झाला आहे त्यांचे श्राद्ध चतुर्दशी तिथीला केले जाते. सर्व पितरी अमावस्या. ज्या नातेवाईकांच्या मृत्यूची तिथी निश्चित माहीत नाही त्यांचे श्राद्ध सर्व पितरी अमावस्या या दिवशी केले जाते. जसे देवी देवता आपल्या घरी येतात आणि आपण त्यांचा आदर करतो त्यासाठी खास भोजन तयार केले जाते, त्याचप्रमाणे पितृ पंधरवड्यात आपले पूर्वज घरी येतात आणि आपण दिलेले भोजन ग्रहण करून तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद देतात. येणाऱ्या पिढ्यांसाठी आणि निसर्गाच्या संवर्धनासाठी संरक्षणासाठी हे खूप महत्त्वपूर्ण आहे. पिंपळाचे झाड विशेषतः श्राद्ध पक्षात लावावं. याशिवाय पितृपक्षात रोज पिंपळाच्या झाडाला तीळ मिश्रित जल अर्पण करावे. असे मानले जाते की यामुळे कुटुंबात आनंद येतो. पुराणांमध्ये सांगण्यात आल्यानंतर यामध्ये पितरांचा वास असतो, त्यामुळे पिंपळाच्या झाडावर पाणी तीळ मिश्रित दूध अर्पण करावे. यामुळे पितरांची तृप्ती होते. पितृपक्षात प्रत्येक संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली एक तिळाचा तेलाचा दिवा प्रज्वलित करावा आणि पितृसूक्ताचे पठण करावे. यामुळे पितृदोष दूर होतो, पैशाचे संकट, आर्थिक समस्या दूर होतात. तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. असं मानले जाते की पितृपक्षात तुळशीची पूजा केल्याने पितर देखील संतुष्ट होतात. त्यासोबत माता लक्ष्मी घरात वास करते. पितृदोषाचा दुष्परिणाम टाळण्यासाठी 5 मुखी, 7 मुखी, 8 मुखी आणि 12 मुखी रुद्राक्ष धारण करा. जर हे उपलब्ध नसेल तर तुम्ही नवग्रह रुद्राक्षाची माळ देखील धारण करू शकता. पितृपक्षात संध्याकाळी जिथे पाणी ठेवले असते म्हणजेच आपल्या पिण्याच्या पाण्याचा माठ असतो तिथे पितरांच्या नावाने दिवा लावा. असे म्हणतात की यामुळे घरात सुख शांती कायम राहते. घरात पितृदोष आहे का नाही कसे ओळखावे? पितृदोषाचे लक्षण काय? मुक्तीसाठी उपाय जाणून घ्या. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी ही पितृपक्ष हा काय अत्यंत उपयुक्त मानला जातो. पितृदोष म्हणजे काय, त्याची लक्षणे आणि कारणे काय, त्याचे उपाय काय जाणून घ्या. शास्त्रानुसार पितरांच्या आशीर्वादाने कुटुंब आणि घरांची भरभराटी होते, पण जर पितृदोष असेल तर त्यांचे परिणाम 7 पिढ्यांना भोगावे लागतात. घरातील पितृदोष कसा ओळखावा आणि त्यांचे उपाय? पितृदोष म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर विधीनुसार त्यांचे अंतिम संस्कार झाले नाही किंवा एखाद्याचा अकाली मृत्यू झाला, त्या व्यक्तीशी संबंधित कुटुंबातील सदस्यांना पितृदोषाचा फटका अनेक पिढ्या सहन करावा लागतो. यासोबतच पितृदोषाच्या अशुभ प्रभावापासून सुरक्षित राहण्यासाठी आयुष्यभर उपाय करावे लागतात. पितृदोष कसा ओळखावा? कुटुंबात पितृदोष असेल तर अचानक अपघात होतो, नोकरी किंवा व्यवसायात प्रगती न होणे, कौटुंबिक कलह, मुलांशी संबंधित समस्या, लग्नात अडथळे, सतत आजारी राहणे इत्यादी पितृदोषाची लक्षणे आहेत. पितृदोषाचे लक्षण. पितृदोष यामुळे माणसाला त्याच्या आयुष्यात संततीचे सुख मिळत नाही असे आढळून आले तर अनेक वेळा मुलं अपंग, मतिमंद असले किंवा मुले जन्माला आल्यानंतर लगेचच मरण पावते. नोकरी व्यवसायात कष्ट करूनही नुकसानच होत असते. कुटुंबात अनेक मतभेद किंवा एखाद्याचा अभाव असतो. कुटुंबात शांतीचा अभाव. कुटुंबात काही व्यक्ती नेहमीच आजारी असतात, उपचार करूनही बरे होत नाहीत. कुटुंबातील विवाहयोग्य व्यक्तीचा विवाह शक्य नाही किंवा लग्नानंतर घटस्फोट किंवा वेगळे होणे. पितृदोषाच्या बाबतीत एखाद्याचा स्वतःच्या लोकांकडून विश्वासघात होतो. पितृदोषामुळे माणूस पुन्हा पुन्हा अपघाताचा बळी ठरतो. त्याच्या पैशात घडणाऱ्या शुभ कार्यात अडथळे येतात. कुटुंबातील सदस्य अनेकदा अडथळ्याच्या प्रभावाखाली राहतात. घरामध्ये अनेकदा तणाव आणि त्रास असतो. पितृदोष कशामुळे होतो?
पितरांचे योग्य अंत्यविधी तसेच श्राद्ध न करणे, पूर्वजांना विसरणे किंवा त्यांचा अपमान करणे, धर्माविरुद्ध वागणे आणि विश्वास न ठेवणे, पिंपळ, कडुलिंब आणि वडाची झाडे तोडणे, साप मारणे किंवा कोणाकडून तरी करून घेणे. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितरांच्या मृत्यूंच्या तिथीला किंवा श्राद्ध पक्ष सर्व पितरी अमावस्येला तर्पण करावे आणि ब्राह्मणाला भोजन मनोभावे अर्पण करावे. जमेल तेवढे दान करा. पितृदोष शांत करण्यासाठी पितृपक्षात दररोज संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला तेलाचा दिवा लावावा. यावर पितर प्रसन्न होतात. वर्षातील प्रत्येक एकादशी, चतुर्दशी आणि अमावस्येला त्रिपिंडी श्राद्ध करावे. पितरांचे श्राद्ध केल्यानंतर काळे तीळ, एक गहू, तांदूळ, गाय, सोने, वस्त्र, चांदी यांचे दान केल्यास पितृदोषाच्या सुनिधी मिळते व सार्वजनिक ठिकाणी पिंपळाचे झाड लावा आणि त्यांची काळजी घ्या. श्रीमद भागवत गीतेच्या 7व्या अध्यायाचे रोज पठण केल्याने पितृदोष दूर होतो. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये ओम पितृदेवाय नमः, हर हर महादेव, ओम नमः शिवाय टाईप करा आणि लाईकसुद्धा करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. ओम पितृदेवाय नमः, हर हर महादेव, ओम नमः शिवाय. धन्यवाद.